20 वर्षापूर्वीच्या वृत्तपत्रांच्या छायाचित्रणामध्ये आणि आत्ताच्या कामामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून दररोज नवीन साधने येत आहेत. डिजिटल नंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. त्यामुळे लाईट रूमची जागा आता प्रॉम्प्ट रूमने घेतली. या काळात छायाचित्रकारांनी नेहमी नाविन्याच्या शोधात राहिले पाहिजेत, असं प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे यांनी केलं आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथील कला दालनात छायाचित्रकार आणि व्हिडिओ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी ज्येष्ठ छायाचित्रकार बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले आदी उपस्थित होते. नागरिकांना हे प्रदर्शन शनिवारपर्यंत विनाशुल्क पाहता येणार आहे. नाकवे म्हणाले, AI पूर्णपणे शिकून त्याचा वापर करणेही तेवढेच गरजेचे आहे. AIचा वापर वाढल्याने सत्य पडताळणीची आवश्यकता वाढत आहे. छायाचित्र किंवा व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. AI शिकणार नाही असा एककल्लीपणा सोडला पाहिजेत. एककल्ली राहिला तर या काळात माणूस बाहेर होतो. त्यासाठी छायाचित्रकारांनी आयुष्यभर शिकत राहावे. प्रास्ताविकामध्ये पत्रकार संघाची भूमिका मांडताना पाटील म्हणाले, छायाचित्रकार हा नेहमी नेमक्या प्रश्नांवर बोट ठेवून समाजातील घडामोडी त्यांच्या छायाचित्राच्या माध्यमातून मांडत असतो. अनेकदा छायाचित्रच बोलत असते, त्यामुळे त्याबद्दल अधिक विस्तृतपणे मांडणी करण्याची गरज भासत नाही. समाजातील आरसा म्हणून छायाचित्रकार हे काम करत असतात, असं ते म्हणाले. प्रदर्शनात वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी काढलेली, वृत्तपत्रात प्रकाशित झालेली किंवा अप्रकाशित अशी 300च्या आसपास छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. 30हून अधिक छायाचित्रकारांसह वृत्तपत्र वार्ताहरांनी काढलेली छायाचित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. नमस्कार, मी दत्तात्रय रमेश आडाळगे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील विविध वृत्तपत्रामध्ये प्रेस फोटोग्राफर काम करणाऱ्यांच्या वर्षभरातील फोटोंचे बालगंधर्व कला दालन येथे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये बरेचसे विषयांचे फोटो आहेत. सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, अपघात, दैनंदिनी घडामोडी, दैनंदिनी जीवन, राजकीय असे विविध प्रकारचे, गणपती फेस्टिवल, सण, या सर्व विषयांचे फोटो आहेत. हे प्रदर्शन शनिवारपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.